संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता आपण पाहतोय जेजुरीत दाखल झालेली आहे आणि ठिकठिकाणी जेजुरीत नागरिकांकडून या पालखी रथावर मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण केली जाते। जेजुरी नगरी जी खंडेरायाची नगरी ओळखली जाते, सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जाते, भंडाऱ्याने माकलेली जेजुरी, खंडेरायाची जेजुरी या नावाने जी जेजुरी ओळखली जाते, त्या जेजुरीमध्ये आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल झालेली आहे। आणि आज जेजुरीत शैव आणि वैष्णवांचा मेळा भरणार आहे। आपण पाहतोय की पालखी आता जेजुरीच्या ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या मैदानाकडे हळूहळू पुढे सरकते आणि नागरिकांकडून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रथावर भंडाऱ्याची उधळण केली जाते। सासवडमधला मुक्काम संपवून आज सकाळी माऊलींच्या पालखीने जेजुरीकडे प्रस्थान ठेवले होते आणि या प्रस्थान सकाळी ठेवल्यानंतर आता जेजुरीत माऊलींची पालखी जी आहे ती दाखल होते आणि आपण पाहतोय की वारकरी जे आहेत ते मोठ्या आनंदाने टाळमृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाचा जप करत आता जेजुरीत दाखल झालेले आहेत आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देखील या वारकऱ्यांकडून दिला जातोय। आपण पाहतोय की ही दृश्य जी आहेत वारकऱ्यांच्या कपाळाला नेहमी आपण बुक्का लावलेला पाहतो, मात्र आता जेजुरीत दाखल होताना या सर्व वारकऱ्यांच्या कपाळाला भंडारा लावला जातो आणि भंडाऱ्याची उधळण करत हे वारकरी जे आहेत ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी, विसाव्याच्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि अगदी काही वेळात आता माऊलींची पालखी जी आहे ती तिच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल। त्यापूर्वी खंडोबा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण करण्यात येणार आहे आणि माऊलींचं जोरदार स्वागत देखील करण्यात येणार आहे। आजचा दिवस खरं तर महत्त्वाचा आहे, कारण की माऊलींची आणि खंडेराय देवांची भेट आज होणार आहे आणि वारकरी देखील आज मुक्कामाला असतात आणि आज आणि उद्या हे वारकरी खंडोबा देवाचा आशीर्वाद घेऊन खंडोबा देवाच्या पाया पडून इथून पुढच्या टप्प्याला पंढरपूरकडे जात असतात। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।